त्यावेळी नागपंचमीचा काही वेगळाच आनंद होता. गावखेडी खूप शांत व निसर्गासोबत चालणारी होती. म्हणूनच वैशाखात लग्न लावून सासरी गेलेल्या लेकी थेट श्रावणात नागपंचमीलाच गावी येत असत. त्यावेळी सर्व सृष्टी खूप नटलेली असायची. रखरखीत उन्हाळा संपून आषाढात दणदणीत पाऊस होई व नंतर सर्व महिन्यांचा राजा म्हणजे श्रावण सुरू होई. श्रावणात दिवसभर ऊन पावसाचा खेळ चालतो, तर धरित्री नववधूप्रमाणे नटून जाते. त्या नववधूच्या मनातले भावतरंग इंद्रधनुष्याच्या रूपाने मधून दिसत राही. श्रावणात नजर टाकाल तिथे रसरशीत हिरवेगार शिवार भरलेले दिसे, तर शेतातले छोटे छोटे ओढे नाले खळखळत राही. स्वच्छ पाणी, अगदी खेड्यातल्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांसारखं, कष्टकऱ्यांसारखं. मध्येच एखाद्या टेकडीवर नुसत्या दगडी चौथाऱ्यावर उघड्यावर बसलेला देव म्हणजे म्हसोबा. बाजूला जमिनीवरच रोवलेले भगवे झेंडे एवढंच काय ते त्याचं वैभव.